मी ना कोणत्या पुढाऱ्याच्या विरोधात आहे ना कोणत्या पुढाऱ्याच्या बाजूने आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतो मतदारांनो, छाती ठोकून त्यांना विचारा, या घोटीतला काळा बाजार ते व्यापाऱ्यांचे ज्या माझ्या तांदळात मिक्सिंग करत्या ती मिक्सिंग बंद करायला तू जर माझ्याबरोबर येणार असेल, माझ्या शेतकऱ्याबरोबर येणार असेल तरच तुला मतदान आहे, अन्यथा मतदान नाही। ठामपणे सांगा। अरे आपल्या दान 5,000साठी कशाला रे लाचार होता? आज किती रुपयाला म्हैस? 80,000, बैल 60,000, गाय 40,000, डुकार 30,000, कुत्रं 15 आणि 20,000, आणि तुम्ही 1,000 आणि 500 रुपये। म्हणजे त्या कुत्र्यापेक्षा खाली। अरे जरा वाटू द्या रे। मी सगळ्यांची माफी मागून एक वाक्य सांगतोय, पैसे घेऊन स्वतःचा देह विकणारी बाई आणि पैसे घेऊन मतदान करणारा मतदार दोघंही सारखेच। अरे तुम्हाला मतदानाचा अधिकार देऊन राजा केलं, तुम्ही त्याच मताची 500 आणि 1,000 रुपये किंमत लावून लाचार आणि गुलाम होता। परंतु आता यापुढे लक्षात ठेवा, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत प्रत्येक माणूस निवडून देताना जात धर्म पक्ष संघटना अजिबात बघू नका। प्रत्येक गावात गेले का प्रत्येक गावगुंडी पुढारी एकतर कोणत्या तरी पुढाऱ्याचा प्रभावाखाली नाही तर पक्षाच्या प्रभावाखाली। महाराज यावरून बसणं येत होतो, मी सहज एकाला म्हटलं बा लय गरम होतंय म्हणलं, तो म्हणतो का काँग्रेसच्या काळात गरम नव्हतं का होत? म्हणजे काही म्हटलं या देशात आवाज उठवला का त्याला वाटतं हे काँग्रेसचं, आणि काँग्रेसच्या विरोधात बोललं का त्याला वाटतं हे भाजपचं। अरे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या डोक्यातून पुढारी आणि पक्ष काढाल ना, शेतकरी म्हणून एकत्र या ना। ही लोकशाही कोणी निर्माण केली? माझ्या राजानं तयार केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी। अरे प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, तहसीलदार, मामलेदार, मंत्रिमंडळ, शिवरायांची निर्मिती केव्हा? 400 वर्षापूर्वी। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली त्या घटनेच्या प्रस्ताविकात लिहिलंय, मला घटना लिहिताना अजिबात कष्ट पडले नाही, कारण माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं। मग त्या लोकशाही राजाला आम्ही जाती धर्मात विखुरतो। आता सध्या देशात लय उत आलाय जाती धर्माला। तुम्ही बघा 2024च्या आधी जातीय दंगली झाल्याशिवाय राहणार नाही। षडयंत्र या पुढाऱ्यांचं, फक्त शेतकरी म्हणून एकत्र या आणि मग बघा चमत्कार आपण काय करतो ते। या देशाची या राज्याची सत्ता शेतकऱ्याच्या मुठीत आल्याशिवाय राहणार नाही। जय जवान, जय जवान।